रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण परकीय भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांना, त्याबरोबरच त्यांच्या शिक्षकांना आणि काही एक्सपर्टीजना भेटत असतो आणि त्यांचा अनुभव जाणून घेत असतो. शैलेश लेले सरांनी सुरू केलेला हा खूप छान इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरात सर्व वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येतात अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. आणि ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला USA हून जोडल्या गेलेल्या आहेत शोभा श्रीकांत मॅडम, ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन अमेरिकेमध्ये केलेले आहे. त्या IT बॅकग्राऊंडच्या आहेत. त्या पास्ट प्रेसिडेंट इनरव्हिल क्लब इन पुणे या ठिकाणच्या आहेत. त्यांची एक संस्था आहे पालवी नर्चरिंग माइंड नावाची. तर एकूणच त्यांच्या सगळ्याच कार्याचा आपण आढावा घेणार आहोत. फ्लोआशी त्या कशा जोडल्या गेल्या या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. सर्वात प्रथम रेडिओ विश्वास आणि आरजे श्रद्धा, तुमची मी खूप आभारी आहे की मला माझं मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे. नक्कीच आज तुमच्याकडून खूप काही जाणून घेता येणार आहे आम्हाला. मी शिकागोला आहे, सो गुड मॉर्निंग फ्रॉम शिकागो. वा, क्या बात आहे. तर माझा पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही भारतातही राहिलात आणि परदेशातही राहिलात आणि तिकडची शिक्षण पद्धती तुम्ही जवळून अनुभवली सुद्धा आहे. तर भारतीय आणि परदेशी या दोनही शिक्षण पद्धतींमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का? ऑफकोर्स दोन्ही शिक्षण पद्धतीमध्ये फरक आहे. माझ्या मते दोन्ही शिक्षण पद्धती छान आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे राबवलं जातं. तर आपण दोन भागात ह्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छिते. पहिलं म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि दुसरं म्हणजे हायर एज्युकेशन. तर प्राथमिक शिक्षण जे भारतात हे अतिशय स्ट्रक्चर्ड आहे. म्हणजे आपल्याला टेक्स्टबुक मिळतात, परीक्षा असतात आणि जास्त शिक्षणावरती भर असतो आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात पण जास्त नसतात. पण त्याच्या उलट अमेरिकेत फारच मला मजेदार अनुभव आला. जेव्हा माझी मुलं शाळेत मी ऍडमिशन मुलांनी घेतली तर मला असं वाटलं की टेक्स्टबुक्सची लिस्ट येईल, तर तसं काही तिथे आलं नाही. तर त्यांना असं फिक्स म्हणजे घरी घेऊन जाण्यासाठी असे टेक्स्टबुक्स नसतात आणि मला फार आश्चर्य झालं. आणि मुलं घरी असे वर्कशीट घेऊन यायचे अभ्यासासाठी. आणि आपल्या भारतीय जे पालक असतात त्यांना असं आपल्याला म्हणजे अशी इच्छा असते की काय शिकवलं झालं हे मला पण माहित पाहिजे. आणि टेक्स्टबुक नसल्यामुळे मला फार कसं तरी वाटायचं. तर मग मी तिथे शाळेत जाऊन त्यांच्या शिक्षकांशी भेटले आणि मी म्हटलं की टेक्स्टबुक नाहीये. तर ते म्हणाले की घरी आम्ही कुठलंही टेक्स्टबुक कसं नाहीये पर्टिक्युलर, पण ते लायब्ररीतनं ते पुस्तकं घेऊन जाऊ शकतात. आणि त्यांची अशी फिक्स पुस्तकं होती विषयांवरती, तर ते आम्ही घरी घेऊन जाऊ शकत होतो. असं फिक्स की धडा 1 धडा 2 असं नव्हतं. तर ही एक वेगळी पद्धत आहे. आणि तिकडे पाठांतराला एवढं महत्व नाही. आपण जसे पाढे पाठ करतो तसं पाठांतराला जास्त महत्व नाही. रिडिंगला ते खूप महत्व देतात की मुलांनी खूप वाचन करावं. तसंच मैदानी खेळ खेळावा, त्याच्यासाठी पण तिथे खूप मोठे इन्फ्रास्ट्रक्चर खूपच चांगलं डेव्हलप झालेलं आहे. आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे की इकडच्या पब्लिक स्कूल म्हणजे गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत ते कम्प्लिटली फ्री आहे. इव्हन शाळेची बस पण फ्री असते. आणि मुलांना खूपच छान इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं आणि असं मोकळं वातावरण असलेलं शिक्षणाची इकडे पद्धत आहे इकडे. आणि वाचनाला खरंच खूप महत्व देतात आणि मुलांना फिक्स करिक्युलम असा नाहीये. आणि प्रत्येक दिवशी त्यांना वेगवेगळे सेंटर्स असतात की ज्यांना ज्या सेंटरला आवडतं तिथं मुलं जातात. म्हणजे वाचनाची आवड असेल तर ते लायब्ररीत जाऊन बसतात. त्याच्यानंतर पॉटरी आवडत असेल तर पॉटरी करतात. सायंटिफिक एक्सपिरियन्स हवा असेल तर ते. तर त्यामुळे त्यांच्या शाळेचं 1-2 पिरियड्स त्याच्यावरती असतात. त्यामुळे मुलांना एक्सप्लोर करायला मिळतं आणि मला वाटतं इथे क्रिटिकल थिंकिंगला जास्त महत्व देतात. तर हे झालं प्राथमिक शिक्षण. आता आणि उच्च शिक्षणामध्ये पण थोडासा फरक आहे. तर आपला देशामध्ये चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळायला आपल्याला खरंच खूप म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत आणि चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला खूप मार्क्स लागतात. इथे काय असतं, इथे सॅट म्हणून एक्झाम आहे. तर सॅट वरती कॉलेजचं ऍडमिशन अवलंबून असतं. पण इकडच्या युनिव्हर्सिटी खूपच छान असतात आणि खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर असतं. आणि जगात अमेरिकेतल्या म्हणजे जे उच्च शिक्षणासाठी खूप मान आहे. आपल्या भारतातली मुलं तिथं बाहेर जाण्याला प्रयत्न करतात, तिकडे एज्युकेशन घेण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्याकडचं पण उच्च शिक्षण चांगलं आहे, पण मला असं वाटतं की अमेरिकेत
बरंच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतं आणि कोर्सना फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणजे समजा तुम्ही कम्प्युटर सायन्स घेतलं तर त्याच्याबरोबर तुम्ही हिस्ट्री पण घेऊ शकता तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. सो देर इज ही फ्लेक्झिबिलिटी असते आणि कॉलेजचे क्रेडिट्स किंवा कॉलेजचे कोर्सेस सकाळी पण असतात, संध्याकाळी पण असतात. वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये तुम्ही जाऊन शिकू शकता. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा माझे जे कोर्सेस होते ते मला रेग्युलर डे टाइमला करता नाही आले कारण माझी मुलं होती छोटी. तर मला माझे मिस्टर घरी येईपर्यंत मी थांबायचे आणि मी स्वतःला संध्याकाळी 7:30 ते 10 आणि शनिवार रविवार असा पूर्ण वेळ मी कोर्ससाठी एनरोल केलं होतं. सो यू हॅव दॅट फ्लेक्झिबिलिटी. आणि खूप वेळा म्हणजे इव्हन जे काम करतात की त्यांना स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल तरी ते कॉलेजचं पुढचं शिक्षण ते करू शकतात. सो देर इज लॉट ऑफ फ्लेक्झिबिलिटी हिअर. आणि मला असं जरूर वाटतं की जर मुलांना संधी मिळाली असेल तर अमेरिकेतच नाही की दुसऱ्या देशात जाऊन पण त्यांनी पुढचं शिक्षण घ्यावं तर एक आपल्याला होरायझन एक्सपॅन्ड होतं, ग्लोबल एक्सपोजर मिळतं. तर असा मला फरक जाणवला तिथल्या प्राथमिक ऍज वेल एज कॉलेजच्या शिक्षणामध्ये. वा, किती सविस्तर आणि अगदी अभ्यासपूर्ण तुम्ही या गोष्टीचं विश्लेषण केलं. खरोखरच खूप क्लिअर झाला हा पॉइंट की तिथे कशा पद्धतीने शिकवलं जातं. हे जे काही तुम्ही छान इन्फॉर्मेशन दिली तर नक्कीच याचा आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना उपयोग होईल असं म्हणायला काही हरकत नाही. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण गुड टच आणि बॅड टचच्या बाबतीत सुद्धा बरंच काम केलंय. तर ह्याकडे तुम्ही कशा वळलात आणि गुड टच बॅड टचच्या संदर्भात तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? ह्याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी भारतात जेव्हा 2004 मध्ये परत आले तर तेव्हा माझ्या घरी जे आपल्या हाऊस हेल्प घरासाठी मदत करायला 2 बायका माझ्याकडे होत्या. तर मला तिथे काय व्हायचं की त्यांच्या सगळ्या फॅमिलीत आणि सगळ्यांची लग्न 13-14 वर्षातच व्हायची. तर मी तिला विचारलं की का असे लवकर लग्न करतात. मग तिने मला एकदा असं सांगितलं आणि मी थोडस त्याच्यावरती अभ्यास केला की हे पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा हे लोक असं का करतात. तर खूप वेळा ही जी लोक येतात ते अशा परिस्थितीत असतात की घरं छोटी छोटी असतात, जवळजवळ असतात आणि जेव्हा आई बाबा बाहेर कामाला जातात तेव्हा मुलींचं शोषण म्हणजे त्यांच्या माहितीत असलेल्या किंवा नातेवाईक अतिशय जवळचे असलेले नातेवाईक करतात आणि मग हे अवॉइड करायला ते मुलींचं खूप लवकर लग्न करून टाकतात. म्हणजे मग त्यांना वाटतं ही जबाबदारी आता ती नवऱ्याची आहे. तर त्याच्यावरून मला कळलं की मुलांना हे गुड टच बॅड टच आणि हे समाजात खूप आहे. म्हणजे मुलांवरती अत्याचार, मुलांवरती आणि मुलींवरती दोनांवरती पण लैंगिक अत्याचार होतात. हे सांगायला खूप वाईट वाटतं आणि हे आत्ताची गोष्ट नाही, पहिल्यापासून हे होत आलंय पण आता ते थोडंसं जास्त आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटलं की हा अवेअरनेस आपण म्हणजे मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लहानपणापासून हा अवेअरनेस शाळेत ना किंवा आजूबाजूला आपली मुलं आहे, आपल्या घरचे नातेवाईक आपली मुलं आहे यांच्यासाठी हा अवेअरनेस त्यांना हे समजून सांगणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटलं. म्हणून गुड टच बॅड टच या ठिकाणी मी वळले. पहिल्यांदा मी असं इन्फॉर्मली गुड टच बॅड टच सेशन्स घ्यायचे कारण आल्याला मी पुन्हा जॉब सुरू नाही केला आणि मला असं वाटलं की वी हॅव टू गिव्ह बॅक टू सोसायटी. काहीतरी आपण समाजासाठी आपण काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर मी फॉर्मल एज्युकेशन किंवा ट्रेनिंग ज्ञानप्रबोधिनी सारख्या इन्स्टिट्यूट मधून मी केलं आणि गुड टच बॅड टच मी बऱ्याच शाळेतनं मी घ्यायला लागले कारण मला असं वाटलं की दिस इज मस्ट. कारण मुलांना भीती वाटते, त्यांना त्यांचं संरक्षण करता आलं पाहिजे आणि कॉन्फिडेंटली त्यांनी त्यांचा अभ्यास किंवा लर्निंग त्यांचं झालं पाहिजे आणि आयुष्यातनं ते पुढे आले पाहिजे त्याचं मला प्रकर्षाने जाणीव झाली. आणि ह्याविषयी लोक ना जास्त बोलायचे नाहीत कारण ते हश करायचे आणि अनफॉर्च्युनेटली डेटातनं हे समोर आलंय की मुलांवरती जे अत्याचार करतात सो 85 to 90% लोक ते मुलांच्या ओळखीतलेच असतात कारण मुलं त्यांच्यावरती विश्वास करतात आणि हेच लोक त्यांना अब्युज करतात. सो इट्स अ व्हेरी सॅड फॅक्ट. आणि खूप ठिकाणी असं आढळून आलंय, मला सांगायला वाईट वाटतं की घरातले अगदीच म्हणजे नातेवाईक असू देस आणि काही काही ठिकाणी वडीलच अब्युज करतात असं पण आढळून आलेलं आहे. म्हणून मला असं वाटलं की गुड टच बॅड टच हे खूप मोठ्या स्तरावरती आणि सगळ्या शाळेत घेतलं पाहिजे म्हणून त्याची मी हिस्सा बनले आणि आतापर्यंत पण घेतच आहे. आय बीन टेकिंग इट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. वा, आपण पुण्याच्या इनर व्हील क्लबच्या सुद्धा पास्ट प्रेसिडेंट आहात. तर इनर व्हील मध्ये आपण असताना कशा पद्धतीने आपण उपक्रम राबवले होते त्याबद्दल थोडक्यात काही सांगता येईल का? नक्कीच. इनर व्हील ही जगातली मोठी व्हॉलेंटिअरिंग संस्था आहे की जिथे बायकाच काम करतात आणि मला सांगायला आनंद होतो की मी गेली 15 वर्ष इनर व्हील क्लब मध्ये मी 2 वेळा प्रेसिडेंट होते, 3 वेळा झोनल सब कोऑर्डिनेटर होते. तर इनर व्हील मध्ये कसं असतं की वेगवेगळे व्हर्टिकल्स असतात कामाचे की विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट,
एज्युकेशन साठी असतं, डिसेबल साठी काम करतो, रिन्युएबल एनर्जी पर्यावरणासाठी काम करतो. तर मी 15 वर्षात मला खूप जणांचा म्हणजे मला समाजात कसं आपण मदत करू शकतो आणि समाजात काय काय प्रॉब्लेम असतात हे छानपैकी दिसून आले आणि कसं इनर व्हील तर्फे आपण मदत करू शकतो. लोकांशी जोडले गेले, वेगवेगळ्या एनजीओ बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि मला सांगायला आवडेल की 2022 आणि 23 मध्ये जेव्हा मी प्रेसिडेंट होते तेव्हा मला बेस्ट प्रेसिडेंटचा पुरस्कार पण मिळाला. कारण आमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये बरेच क्लब्स असतात, 12 जिल्ह्यात क्लब असतात, 70 पेक्षा जास्त क्लब आहे. तर तिथे बेस्ट प्रेसिडेंट म्हणून मला अवॉर्ड मिळाला काम केल्यामुळे. आणि तेव्हा आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन मुक्ती पानसे होत्या आणि मला सांगायला आवडेल की तेव्हा आम्ही FLOA फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन हा जो उपक्रम आहे आम्ही राबवला होता. आणि मुरकुटे शाळा म्हणून होती पुण्यात, की तिथे मुलं थोडी इकॉनॉमिकली वीक अशा सेक्शन मधून मुलं येत होती. तर अशा मुलांना आम्ही FLO इंट्रोड्यूस केलं होतं आणि मला वाटतं की 100 पेक्षा जास्त मुलांनी याच्यात भाग घेतला होता आणि याचा त्यांना लाभ झाला. क्या बात आहे, खूपच छान. बरं, असाही तुम्ही अनायसा फ्लोआचा उल्लेख केलेलाच आहे, तर मी पुढचा प्रश्न तोच विचारू इच्छिते की फ्लोआबद्दल जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा ही कॉन्सेप्ट ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं होतं? टू बी फ्रँक, पहिल्यांदा मला असं वाटलं की फ्लोआमध्ये की जसं झडपी शाळा आहे किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, नॉन एडेड स्कूल्स आहेत, तर तिथे हे अशा स्टार्टामध्ये त्यांना इंग्लिशच नीट येत नाही, तर फ्लोआ कसं म्हणजे त्याचं इम्पॅक्ट होईल असं वाटलं. पण जेव्हा शैलेश सरांनी येऊन एक्सप्लेन केलं आणि आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरमॅन तेव्हाच्या मुक्ती पानसे यांनी समजावलं, तेव्हा मला वाटलं की हा किती सुंदर उपक्रम आहे. कारण इतक्या कमी खर्चात आपल्याला एक फॉरेन लँग्वेज शिकता येतं आणि मला असं वाटतं की सगळ्याच मुलांना शिक्षण, सर्व शिक्षण अभियान, जी मुलं गरीब असतील, कुठल्याही क्षेत्रातली जी मुलं असेल तरी पण त्या सगळ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी. आणि फ्लोआमध्ये जो करिक्युलम आहे तो फ्री आहे, त्याच्यासाठी काहीच फीज नाही आणि त्यांची जी परीक्षेला बसण्याची फी अतिशय म्हणजे ऑलमोस्ट मोफत आहे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या 4 लेवल्स असतात. तर पहिल्या लेवलची फी 175 आहे, त्याच्यानंतर 200, 225 आणि 250 म्हणजे अगदी माफक दरात तुम्हाला फॉरेन लँग्वेज अगदी इंटरॅक्टिव्ह पद्धतीने खूप छान शिकताय. तुम्ही त्यांचा करिक्युलम बघितलेला आहे आणि तो पेन ड्राईव्ह मध्ये पण असतो की ज्या शाळेत ज्या मुलांकडे इंटरनेट नाहीये तर शाळा पेन ड्राईव्हने, कारण आम्ही आमच्या क्लबने म्हणजे इनर व्हील क्लब ऑफ पुणे इम्पेरियल गेली 4 वर्ष हा उपक्रम राबवतो, तर आम्ही पेन ड्राईव्ह पण दिलाय. त्यामुळे शाळेत ते मुलांना दाखवू शकतात, कारण सगळ्याच मुलांकडे फोन किंवा इंटरनेटची केपेबिलिटी नसते, मुलं गरीब घराण्याची असतात, तर शाळेत ते दाखवतात. फ्लोचार्ट म्हणजे पेनड्राईव्ह दाखवतात. पेनड्राईव्ह मध्ये सगळं कंटेंट मुलं शिकतात आणि शाळेतली शिक्षकच जबाबदारी घेतात आणि खूप सुंदर त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. तर मला असं वाटतं की फ्लो हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि मला असं वाटतं सगळ्याच शाळेने त्याचा अनुभव करावा, बिकॉज इट इज डुएबल, इट्स व्हेरी इझी टू लर्न आणि अतिशय माफक दरात आहे. तर लेलेतरांनी खरंच हे एक नेशन बिल्डिंगच काम केलं असं मला म्हणायला हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आता कसं नाही की आपण म्हणतो ना की वर्ल्ड इज अ ग्लोबल विलेज बरोबर. आणि इथे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत आणि मुलांना सक्षम व्हायला, आजच्या मुलांना स्मार्ट व्हायलाच पाहिजे आणि फॉरेन लँग्वेज येणं हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण परदेशात पण काम करण्याची संधी मिळेल. क्या बात आहे, खूपच छान. मस्त वाटलं एकूणच तुम्ही हे सगळं जे सांगितलं. तुम्ही सुद्धा एक संस्था सुरू केली आहे, त्याबद्दल पण मला जाणून घ्यायला आवडेल. पालवी नावाने तुम्ही जी संस्था सुरू केलेली आहे, तर ती नेमकी काय उद्दिष्ट ठेवून तुम्ही ती संस्था सुरू केली त्याबद्दल थोडं सांगा. अच्छा, पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड फाउंडेशन आहे. हे तर एक रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि आम्ही ही संस्था चौघींनी, वर्षा काळे, सुधा भट, नीपा जोग आणि मी, की ज्यांना समाजकार्याची आवड आहे आणि समाजाला काहीतरी परत दिलं पाहिजे अशी जी भावना आहे आणि या सगळ्यांना 15 वर्षापासून अधिक सामाजिक कार्याचा अनुभव आहे. तर आपण काहीतरी समाजाचं देणं आहे या भावनेतनं ही संस्था सुरू केली आहे आणि ही संस्था ही अंडर प्रिव्हिलेज किंवा वंचित मुलांसाठी, शाळेसाठी आणि समाजासाठी काम करतं. आणि आता काय की सगळ्यात मोठातला सगळा समाजातला प्रॉब्लेम आहे की स्क्रीन ॲडिक्शन. मुलं वाचत नाहीये आणि त्याच्यासाठी आमच्याकडे खूप सुंदर प्रोग्राम आहे मॅजिक बुक बॉक्स म्हणून. तर तिथे आम्ही शाळेत मुलांना जास्तीत जास्त अवांतर वाचन करायला प्रवृत्त करतो आणि जी मुलं सगळ्यात जास्त पुस्तकं वाचतात त्यांना आम्ही पारितोषिक देतो,
त्यांना आम्ही सर्टिफिकेट्स देतो आणि पुस्तक वाचण्यावरती पण इयर राऊंड खूप सारे प्रोग्राम्स असतो. तर मोस्टली आम्ही मुलांसाठी काम करतो आणि इतर पण प्रोजेक्ट, त्यांची मानसिकता, त्यांना कसं मेंटली स्ट्रॉंग करायचं. कारण आजकाल मुलांचा खूप टू ग्रो अप इट्स व्हेरी डिफिकल्ट. आजच्या काळात मुलांसाठी वाढणं खूप गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक बनलं आहे. कारण पालक, समाज, मित्र, परिवाराचा वाढता दबाव, अतिशय स्क्रीन टाइम आणि त्याच्यामुळे वाचनाच्या सवयी, सर्जनशीलता, मूल्य, एकाग्रता, संवाद कौशल्य आणि मानसिक आरोग्यावरती पण गंभीर परिणाम आहे. त्यामुळे आम्ही जसं गुड टच, बॅड टच, पंचकोश, गोल सेटिंग, स्क्रीन ऍडिक्शन असे वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम घेतो. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही राष्ट्र निर्माणचं काम करतो. खूप सारे एनजीओज खूप छान काम करतात, पुस्तकं देतात किंवा कम्प्युटर देतात. तर आम्ही असं वाटतं की आम्ही पुढच्या पिढीची मनं बदलतोय. कारण भारत हा सगळ्यात मोठा लोकशाही आहे. 18% पॉप्युलेशन आपल्या देशात आहे आणि आपला देश तरुण आहे. तर मला असं वाटतं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पुढची पिढी जी घडवतो ती समजदार असली पाहिजे. तर त्यामुळे जबाबदार, सुजाण, हुशार आणि नैतिक मूल्य जपणारी अशी आपण पुढची पिढी तयार करायची आहे. कारण आपले जे पुढचे लीडर्स तेच निवडणार आहे. तर जर मुलांना चांगलं आणि वाईट कळलं आणि ते जबाबदार असतील तर वी विल हॅव गुड लीडर्स इन द फ्युचर आणि इन टर्न आपलं भारताचं भविष्य आणि मुलांचं भविष्य पण छान होईल. सो हे मेन प्रिन्सिपल बाळगून आम्ही पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड अशी ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आम्ही सुरू केलेली आहे आणि ऑफकोर्स फ्लोआ सारखे पण प्रोग्राम आम्ही डेफिनेटली आम्ही रेफर करणार आहोत. थँक्यू. मस्त मस्त, खूपच छान. आणि आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्याला अनेक वेळा सन्मानित करण्यात आलं, तर त्या पुरस्कारांविषयी सुद्धा आपल्या सगळ्या श्रोत्यांना मला सांगायला खूप आवडेल, तर त्याबद्दल काय सांगाल? मला असं खरं आहे स्वतःबद्दल सांगायला आवडत नाही, पण तुम्ही आता प्रश्न विचारला तर मी सांगेन. ऍक्च्युली मला आठवत पण नाहीये. पण मला वाटतं मी गुड टच, बॅड टच हा प्रोग्राम मी खूप वर्ष केला. इथे मी बाणेरमध्ये असते, तर तिथल्या कॉर्पोरेटरनी त्याची दखल घेतली आणि तेव्हा मी 20,000पेक्षा जास्त मुलांना आणि मुलींना ती गुड टच, बॅड टच हा सेशन किंवा वर्कशॉप घेतला आणि त्याच्यासाठी मी एकही पैसा घेतला नाही. आणि त्याची आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्याची दखल घेतली आणि 15 ऑगस्टला पुण्यामध्ये की मेयरच्या हस्ते आमचा सन्मान केला आणि मला खूप असा अभिमान वाटला. मी कुठलंही सोशल वर्क करताना मला काहीतरी मिळावं म्हणून कधीच केलं नाही, पण त्याची दखल घेतली की आपल्याला काय म्हणतात की अजून एक असं आपल्याला हुरूप येतं आणि जबाबदारी वाढते आणि मनाला छान पण वाटतं की कोणीतरी त्याची दखल घेतली म्हणून. पण आपण पॅशनने काम करू, अशा गोष्टी पॅशननेच होतात. आपण जेव्हा एकही पैसा न घेता आपण सोशल वर्क करतो, इट हॅज टू बी पॅशन. नाहीतर दैनंदिन दिवस आपण हे असं काम खूप वर्ष करू शकत नाही. तर मला छान वाटलं तेव्हा की शासनाने म्हणजे मानपत्र दिलं आणि सगळ्यांच्या समोर दिलं आणि खूप तो मला असं आवडेल हे शेअर करायला की खूप सुंदर होतं की तिथे पुण्यामध्ये गव्हर्नमेंटच्या ऑडिटोरियम मध्ये तिथे 15 ऑगस्टला हा दिला जातो आणि जिल्ह्यातल्या 50 लोकांना दिलं जातं आणि आपल्या नावाचं टेबल असतं, आपलं नाव असतं आणि तिथे लिहिलं असतं की शिक्षण आणि सामाजिक कार्य ह्याच्यात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे. आणि खूप असं भरून आलं मला भारताविषयी आणि मला वाटलं की मी बरं झालं मी आले आणि आय एम गिव्हिंग बॅक टू सोसायटी आणि इट इज रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट. आणि तसेच पुरस्कार स्त्री फाउंडेशनने दिला आणि एक इन्स्पायर मॅगझिन आहे त्यांनी पण याच्यासाठी पुरस्कार दिला. त्याच्यानंतर लोकमत न्यूजपेपर आहे तर त्यांनी पण याची दखल घेतली, ह्याच्याविषयी त्यांनी लेख छापले. तर असे बरेच पुरस्कार म्हणजे काय म्हणतात ना, देवाची कृपा आहे. असं चांगलं काम करण्याची संधी मिळाली आणि याचं रिकॉग्निशन मिळालं. इनर व्हील मध्ये पण खूप रिकॉग्निशन मिळालं आणि त्याच्यामुळे मला असं वाटते माझी जबाबदारी वाढली, अजून जोराने काम करायला पाहिजे आणि म्हणूनच ही आम्ही पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड ही रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट संस्था सुरू केली आहे चौघींनी मिळून. वा वा, मस्तच. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल अभिनंदन पुन्हा एकदा. आणि जाता जाता फ्लोआच्या सगळ्या टीमला जर तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल किंवा वोट ऑफ थँक्स म्हणायचं असेल तर कशा पद्धतीने म्हणाल? नक्कीच सगळ्यात पहिल्यांदा की शैलेश सर आहेत फाउंडेशन की त्यांची खरंच म्हणजे त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे की त्यांनी असं अफोर्डेबल रेट्स मध्ये सगळ्याच मुलांना म्हणजे इव्हन गरीब मुलांना की असं फॉरेन शिक्षण की फॉरेन लँग्वेज शिकण्याची त्यांनी संधी त्यांनी प्राप्त करून दिली. यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मला वाटतं खूप शाळेत हा प्रोग्राम झाला पाहिजे कारण 9 वर्षांपर्यंत आपली लँग्वेज शिकण्याची अबिलिटी आपली खूप असते. त्यामुळे लहान मुलांमध्येच फ्लोआचा हा प्रोग्राम सगळ्या शाळेत राबवावा आणि त्यांनी याच्यासाठी प्रयत्न करावे. त्याच्यासाठी इनर
ठरविल ऍज वेल ऍज पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड आम्ही या त्यांच्या प्रोग्रामला पाठिंबा देऊ आणि जिथे जिथे शाळेत आमचे प्रोग्राम्स होतात तिथे आम्ही डेफिनेटली FLO साठी पण शिफारस करू. आणि त्यांचं खूप अभिनंदन की त्यांच्या टीमने असा सुंदर प्रोग्राम, फॉरेन लँग्वेज शिकण्याचा सुंदर प्रोग्राम सगळ्यांसाठी तयार केला. वा, खूपच छान. मला खूप छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप अभिमान वाटतोय की आपली एक भारतीय नारी परदेशात जाऊन किती छान काम करतेय, किती मनापासून काम करतेय आणि एकच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ठसा उमटवता आहात आणि एकूणच आतापर्यंतचा तुमचा अनुभव ऐकून अनेक महिला इन्स्पायर झाल्या असतील, हे नक्की. धन्यवाद मॅडम, आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात. थँक्यू आरजे दा आणि रेडिओ विश्वास की आज मला माझी मतं मांडण्याची आज मला संधी मिळाली आणि खूप छान तुम्ही प्रश्न विचारले. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप छान वाटलं आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. तर असे कहू फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या खास USA हून जोडल्या गेलेल्या शोभा श्रीकांत यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.